मशीन आणल्यापासून मी अजूनपर्यंत काही शिवलं नाही. आज विचार केला की मी फक्त माझ्यासाठीच काही ना काही शिवते. आज आईला ब्लाऊज शिवून बघू. मला येत नाही, पण मी यूट्यूबला बघून शिवू शकते काही पण. मग मी ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता. त्याची स्टिचिंग करायची होती. मग ते स्टिचिंग करायला बसलेच तर आमच्या कच्च्या बदामच्या मावशाने आणलेला इअरमुफ्स लावून खेळायला लागला. मला बोलतोय, तू पण खेळ माझ्यासोबत. त्याला इअरमुफ्सचे कान उडवता येत नव्हते म्हणून मला सारखा बोलतोय, खेळ ये माझ्यासोबत. मी फक्त ब्लाऊजची एक बाही शिवली आणि लागली त्याच्यासोबत खेळायला. दोन्ही कान उडवता नाही येत ना म्हणून बोलवतोय, खेळ ये. इअरमुफ्स नक्की बाबूसाठी आणलेत की बाबूच्या मावशीसाठी हे कमेंट करून नक्की सांगा. मला लहानपणापासून ससे खूप आवडतात. मला कोणी विचारला की तुझा आवडता प्राणी कोण, तर मला वेळ नाही लागायचा सांगायला. सहज सांगता यायचं. माझा आवडता प्राणी ससा आणि धरू कसा. मी लहानपणी खूप विचार करायचे की आमच्या आईने बकऱ्या ठेवल्यात, कोंबडी ठेवल्यात, मग ससे का नाही? मी शाळेत होती तेव्हा संध्याकाळी शाळेतून घरी आली की आधी दप्तर ठेवला, हात धुतले की जेवायला बसायची. पण तेव्हा काही वेगळाच होता. मी आली आणि आई बाहेर वटाणात बसली होती माझी वाट बघत. आल्या दप्तर ठेवला आणि बोलली की जा, टोपल्यात काहीतरी उघडलंय. मी तेव्हा घाबरली की काय असेल, तर एकदाच टोपला उघडला. त्याच्यात सस्यांना बघून मी एवढी खुश झाली होती की माझ्या डोळ्यातून पाणी आलं. खूप खुश होती मी तेव्हा. नाचू काय करू मलाच समजत नव्हतं. ते ससे कोणी आणले होते ते तर विचारा. दादाने आणले होते ते ससे. मस्त वाटलं होतं मला तेव्हा. थँक्यू नाही बोलता आला. थँक्यू दादा. ससे आणून 1 वर्ष झालं होतं. मस्त सस्यांनी आणि कोंबड्यांनी पूर्ण घर भरायचं. जसं उंदरांना माहिती झालं की घरात ससे आहेत तसं एक करून त्यांचे पिल्ले कमी व्हायला लागले. ते कसं तर ते पण सांगते. कारण आमचा आतला रूम मातीचा आहे. सस्यांना आणि कोंबड्यांसाठी ठेवलं होतं आणि आहे पण. कोंबड्या तर टोपल्यातच उघडतोय पण तेव्हा सस्यांना पण टोपलीतच ठेवायचो. पण पिल्लांची आई ना त्यांना मातीत पुरून ठेवायची. खड्डा खणला होता. मग पिल्लांची आई चरायला जायची की पिल्लांना मातीत पुरून ठेवायची. मग त्यांना शोधत गेली होती. मी पिल्लांना बघत गेली तर दिसत नव्हते. मी रडायला लागली की कुठं गेलेत पिल्ले, त्यांची आई तर आहे. मग ते कुठं आहेत? थोडा वेळ बघितला. मग त्यांच्या आईला लपून बघितलं तर मस्त मातीतून एकामागे एक बाहेर पडतायत. खूप मस्त वाटत होता आणि बघितलं. मग मी आईला बोलली की यांना टोपल्यात नको उघडू. माझ्या ह्याच चुकीमुळं आता आमच्याकडं ससे नाहीत. कारण जशा कोंबड्या बकऱ्या आहेत आणि ससे होते ना तसेच उंदीर पण आहेत. मग त्यांनी एक करून सगळे ससे संपवले. पिल्लूने मला कधीही विचारलं, आशू तुला काय आणू, तर मी केव्हाही बोलते की मला ससे आणून द्या. काही कामाने हैदराबादला गेले होते. तिकडे ससे नाही भेटले ना, मग मला सस्याचे कान आणले. थँक्यू. प्रत्येक वेळी माझ्यासाठी काही ना काही नवीन आणता. मस्त वाटले सस्याचे कान. तुम्हाला कसे वाटले सस्याचे कान?